कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, मी तुझी आई नाही, माझं नाव भुवनेश्वरी। तूच आई आहेस माझी। तुमची आई नाही ती, ऐका माझं। त्या आमच्या आई साहेब नसतील तर मी आम्ही तुमचा मुलगा नाही। माझ्याशी लग्न करशील? मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो। मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय। ताई, ए ताई, अगं कसला विचार करतेस? कुठं हरवलीस? दुर्गे, तुला कळलं का नाही? काय? मोठ्या मालकाने आम्हाला लग्नाचं विचारलंय। गुडघ्यावर येऊन? तुला कसं कळलं? अगं ते कुणीतरी बोलत होतं, ते कानावर पडलं माझ्या। वय, गुडघ्यावर येऊन? एवढा मोठा पहाडासारखा माणूस, काय त्याची शान, काय त्याचा आप, काय त्याचा रुबाब, त्याचा तो खानदानीपणा समद ठेवलं बाजूला आणि आला की हो माणूस गुडघ्यावर। इतकी वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो आणि आज ध्यानी मनी नसताना एकदम त्यांनी लग्नाचा विषय काढला। ताई, तुझं लगीन होतंय का नाही? मला तर लई आनंद झालाय बघ। म्हणजे आपण ह्याच दिवसाची तर वाट बघत होतो की। ताई अगं कसलं भारी डोस काय तुझं। शेवटी तू का नाही त्यासनी गुडघ्यावर आणलंसच। म्हणजे मी तुझी बहीण आहे, मला का नाही असं खोटं खोटं वागणं जमत नाही ग ताई। म्हणून एक बोलू का? आम्ही नाही म्हणलं तर तू काय बोलायची थांबणार आहेस काय? बोल। नाही नाही, म्हणजे तसं नाही ताई। म्हणजे बघा ताई, अगं मोठे मालक लगीन जरी तुझ्याशी करत असले तरी संसार मास्तरनीचा उभा करायचा आहे। तुझ्याशी लगीन करणं ही त्यांची तडजोड आहे ताई, ताईलाच आहे त्यांचा। मोठे मालक तुझ्याशी लगीन करतायत कारण संसार मास्तरनीचा उभा राहावा म्हणून। तुझ्याशी लगीन करणं ही त्यांची तडजोड आहे ताई, ताईलाच आहे त्यांचा। बर, मग आम्हाला एक सांग, तू या घरात राहावस हे मोठ्या मालकांच्या मनात आहे असं वाटतंय का तुला? ऐका आता, माझा काय संबंध आहे ताई? तेच तर म्हणतोय आम्ही, तुझं काय बी संबंध नाही तरी पण तू या घरात ठाण मांडून बसली आहेस। ते मोठ्या मालकांच्या मनात आहे म्हणून काय? नाही नाही नाही, तसं नाही ताई। म्या या घरात आहे कारण ते तुझ्या मनात आहे का म्या या घरात राहावं म्हणून। बरोबर, तसंच आमच्या मनात आहे म्हणूनच हे लग्न होणार आहे। आणि आमच्या मनात काय, ह्यावर सगळी सूत्र हल्ली पाहिजेत, ह्योच रिवाज आहे या घरचा। आणि या घरात राहायचं असेल तर या घरचे नियम आणि रिवाज समजून राहायचं, कळलं काय? वय कळलं ताई। आणि या घरातले नियम कोण ठरवतं? अजून कोण? ताई अगं तूच की। मग हे ध्यानात ठेवायचं काय? वय ताई, ताई अगं तू पुरून उरलीस समध्यासनी। तुझं लगीन व्हायलंय का नाही, मला लई आनंद व्हायलाय बघ ताई। ताई अगं तू माझी लाडकी बहीण आहेस। तू बघ ताई, तुझ्या लग्नाची तयारी मी कसली भारी करते ती। मला का नाही एकाच गोष्टीचं वाईट वाटते बघ, का ती महामाया आपल्या घरात परत येणार आणि मग तुझी सत्ता परत जाणार ताई। नाही म्हणजे तसं नाही। निघ अगं ताई, निघ। लग्न म्हणजे लय गोष्टी असतात बघ। अगं गुरुजींना बोलून मुहूर्त काढायला पाहिजे, मग बाकीची तयारी आहे की नाही? पाहुणे रावळं, रंगरंगोटी, समजा घर कसं लग्न घर वाटलं पाहिजे बघ। तुला चांगलं दागिन्यानं मळू। अजून आम्ही तर रोजच दागिन्याने मडलेलो असतोय की। अगं अजून मळू भुवे, तुला लहानपणापासून दागिन्याची लय हौस बघ। लहानपणी तुझी हौसमौस काय झाली नाही बघ, लोकांनी दिलेलं घालण्यात आयुष्य गेलं बघ। भुवे आठवतं तुला? अगं काळ्या धाग्याचं दागिनं करायचीस आणि घालायचीस बघ। 18 विश्व दारिद्र्य घरी, पण या घरात आलीस आणि तुझं रूप रंगच बदलला बघ। एक एक करत समद दागिनं केलंस, मोठ्या मालकांवर मनापासून प्रेम करत राहिलीस।
हा आता त्यांनी तुला कधी सवाष्णीचा मान दिला नाही वे तुझी तगमग बघून मला लय वाईट वाटायचं बघ. देवाकडे रोज प्रार्थना करायची. आज देवानं घरांना ऐकलं माझं. घराला तुझ्या लग्नाचं तोरण लागणार, घरात वाजंत्री वाजणार. आई थांब की जरा, अजून त्या मास्तरीनबाईंचं काय करायचं ते कळणं झालंय बघ आम्हाला. काय करायचं म्हणजे तिला घरी आणावीच लागणार. मलाही अक्षराला भेटायचंय. मग वहिनींना सांगू उद्या सकाळी मंदिरात तुम्ही भेटाल त्यांना. मी काहीतरी करून येईन उद्या सकाळी. अक्षरा वाट बघत असेल, मला निघायला हवं. थांबा. कुठं निघालात? का आम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर प्रश्नातूनच काय देत आहे? भुवनेश्वरी, आपण लग्न करूया इतपतच बोलणं झालंय आपल्यात. अजून लग्न झालेलं नाही आपलं. हो, तुम्ही आता परत सुरू करू नका. आरती चालू होती आणि ते निघाले म्हणून आम्ही थांबवलं. मी हात जोडले देवी समोर. आरती घेतली नाहीत ना, आरती तर घेऊन जा. चला. आणि यायला किती वेळ लागेल? का? प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे एकच उत्तर आहे काय? नाही, उत्तर नाही, हा प्रश्न आहे माझा. का? तेच म्हणतोय, आम्ही प्रश्न विचारला, उत्तर तर द्या. तू उत्तर दे आधी. आम्ही काय उत्तर देऊ? तू एवढे प्रश्न का विचारतेस अचानक? म्हणजे हेच म्हणजे कुठे चालला, कशासाठी निघाला, हे सगळं का विचारतेस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.